पूर्ण परिचय काय आहे? मी संजय गुंडाने, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मी प्रभाग प्रमुख आहे. आज पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिली आहे. माझ्या मिसेसला मी उभे केल्या अनुसूचित जातीमधून अमधून प्रभाग क्रमांक 10 बेनोळा भिंतिकडी दस्तूरनगर ह्या प्रभागामध्ये ह्या प्रभागाचा विकास सतत 10 ते 15 वर्षापासून काहीच झालेला नाही. ह्या प्रभागातनी महिलांसाठी रोजगार नाही, महिलांसाठी कोणत्याच प्रकारच्या सुविधा नाही, बचत गट नाही आणि स्वच्छता नाही, आरोग्यासाठी ते आरोग्याला धोका आहे, कचऱ्याचा प्रश्न आहे, ठेकेदारी जो महानगरपालिकेने प्रशासकीय राजातनी जो प्रशासकीय राज होतो त्या राजातनी महानगरपालिकेने काहीच लक्ष दिलं नाही. ह्या नगरातील संपूर्ण शहरातील लोकांचा घटत्यात अतिशय प्रमाणात वाढवलेला आहे, पण तो राज्य सरकारनं स्थगित केलेला आहे, पण तो कॅन्सल झालेला नाही. नाहीतर स्लम इलाक्यातनी तसं पाहिला तर झोपडपट्टी लोकांना कमीत कमी घराले कर आकारला गेला पाहिजे, पण तो तसं आकारला गेला नाही. त्या कारणाच्यानं आम्ही आज ह्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाच्या वतीनं ह्या प्रभागातनी माझी पत्नी शारदा संजय गोंडाने हे अनुसूचित जातीमधून अमधून उभी आहे. दुसरी महिला आहे वैष्णवी किसन मंजुळकर, ते ओबीसी महिला राखीव गटातून उभी आहे. आणि तिसरी उमेदवार राहुल नारायण ढोके हे सर्वसाधारण पुरुष गटातून उभे आहे. आणि चौथा गौरव अवधूत माने हे सर्वसाधारण पुरुष या गटातून उभे आहे. म्हणून यंग पिढीला आम्ही संधी दिली आणि पक्षानं माझ्यावर चांगल्या प्रमाणात जबाबदारी दिली. आमच्या पक्षाचे जिल्हा प्रमुख माननीय परागभाऊ गुर्जे यांनी हे सतत आमच्या पाठीशी राहतात. आमचे संपर्क प्रमुख नेते खासदार अरविंद सावंत यांनी जोमाने तयारी करायला लावली आणि आम्ही जोमाने प्रभागातनी पक्षाच्या वतीनं उमेदवारी. बरं, हा जो प्रभाग आहे हो, यामध्ये बऱ्यापैकी भाग जो आहे तो झोपडपट्टीतला एरिया आहे, बिलकुल स्लम इलाका आहे, स्लम एरिया आहे. हो. आणि झोपडपट्टीतले जे लाभार्थी आहेत, हो, घरकुलचे लाभार्थी हो, असो, प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी असो, हो, लोक प्रशासन नसल्यामुळे ते लाभार्थी वंचित आहेत. हो. तुम्हाला जर संधी दिली, हो, तुम्ही हा प्रश्न कसा मार्गी लावणार? अगर ह्या जनतेने अगर संधी दिली तर सर्वात पहिले मी ह्या प्रभागातील स्लम इलाका जो आहे, जो वडोदरा भाग आहे, त्या वडोदरा भागातील 2100 PR कार्ड थकीत कलेक्टर ऑफिसमध्ये थकीत आहे. त्याच्यानंतर काय वन विभागाचा प्रश्न आहे ह्या प्रभागाचा. तसंच वडोदऱ्यातील जो नाला आहे त्या नाल्याच्या भोवती राहणाऱ्या घराला अतिशय धोका निर्माण आहे. या विधानसभेमध्ये सतत 4 वेळा माननीय आमदार रविभाऊ राणा निवडून आले तरी पण त्यांनी तो मार्ग अजूनही निकाली काढलेला नाही. म्हणून आम्ही आमच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या माध्यमातून ते कामे मार्गी लावू आणि जनतेला न्याय देऊ. बरं, असं म्हटलं जातं की जो स्लम एरिया आहे, हो, तिथे ज्यावेळेस पाऊस येते, हो, पावसाचं पाणी घरामध्ये जाते, हो, आणि त्यामुळे आरोग्याची जी समस्या आहे हो, त्या अतिशय वाईट आहेत. हो. या प्रश्नाकडे तुम्ही कसं लक्ष देणार? आता हे शासनाला केंद्रातली भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, राज्यातली भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि गेल्या 9 वर्षाच्या आधी ह्या महानगरपालिकेतनी स्पष्ट बहुमतमध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर होता, पूर्ण स्पष्ट बहुमत सरकार होतं, तरी भारतीय जनता पार्टीनं ह्या प्रभागाची इकडं दुर्लक्ष केलं. ह्या प्रभागात भारतीय जनता पार्टीचे 2 नगरसेवक निवडून आलेले होते, तरीही त्याचे नगरसेवक ह्या प्रभागात येऊनही पाहिले नाही आणि तरी ते डबली मैदानात उभे आहे. कारण का त्यांना पक्ष बदलवण्याची सवय आहे. आणि या प्रभागामध्ये असं म्हटलं जातं की एकंदरीतच अमरावतीमध्ये स्वच्छतेसाठी, नाल्या सफाईसाठी आणि वार्डातल्या स्वच्छतेसाठी